तर आपणा सर्वांशी संवाद साधतील सुप्रसिद्ध सिने अभिनेते सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक छान पद्धतीने सामाजिक कार्य केले असे मकरंद अनासपुरे सरांसाठी जोरदार टाळ्या। कोणाचं पोरग रे आहे मीच आहे आता। राम राम। तुम्ही शांत बसलात तर मी काय बोलतोय हे तुम्हाला उमजल, नाही तर तुम्हाला मी काय बोलतोय हे कळायचं नाही, तुम्ही काय बोलता ते तर उमजच ना। या परिसराचे गेल्या 3 दशकाहून अधिक भाग्यविधाते असलेले माजी गृहमंत्री माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आमचे मित्र गोवर्धन शहा साहेब, पूर्वाताई, प्राचीताई, तेजश्रीताई, इतर सर्व मान्यवर, 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो। तुमच्या आणि पुरस्कारांच्या मध्ये फार थोडा वेळ घेतो कारण मला माहिती आहे राहुल दादाला सांगायचं मी सुद्धा ग्रामीण भागातनं युवक महोत्सवातनं आलेला कलावंत आहे। 1993 साली राष्ट्रीय युवक महोत्सवाचं गोल्ड मेडल आम्ही मिळवलं होतं, पण ते खेड्यातले पोरं असले म्हणजे त्यांना काहीच येत नाही, ते ग्रामीण भागातले असतात, त्यांना काहीच उपलब्ध नसते, असली काही भानगड नसती। आम्ही सुटकून पळालो आणि उभे राहिलो, त्याच्यामुळे व्यासपीठ हे आपलं आपण तयार करायचं असतं। दुसरी गोष्ट, 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो। स्वतःच्या भाषेवर, आपण ज्या कुठल्या भागातले आहोत, स्वतःच्या भाषेवर आईसारखंच प्रेम करा। अलीकडच्या काळात इंग्रजी ही भाषा नसून फॅशन झालेली आहे असं माझं स्वच्छ मत आहे। ज्याला इंग्रजी येत नाही त्याच्याकडे असं पाहते जणू काही त्याला अरे बाप रे याला इंग्रजी येत नाही, हो बाहेर असं करायला लागलेत। पण आपली भाषा, आपली संस्कृती, आपली परंपरा जपणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। आता मी ते आदिवासी नृत्य पाहिलं, इतक्या जुन्या काळात लपलेलं सगळं काही त्यात जातं होतं, त्यात बैल होते, त्यात जुनी परंपरा त्यांनी दाखवली होती। आपली भाषा आणि परंपरा जपली नाही तर काय होईल। एका गावात एक सोशल